शासनाने 1 सप्टेंबरला जो ओबीसीच्या विरोधात जी.आर. काढला तो ओबीसीचा विश्वासघात झाला आणि याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आम्ही जेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली। याच्या संदर्भात आम्ही यांचा निषेध करतो, महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या यंत्रणेचा आणि महाराष्ट्र शासनाचा। काय चुकलं आमचं? आम्हाला सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही आणि तिकडे मराठा समाजाला सांगतात की आम्ही तुम्हाला न्याय देऊ। मग याच्यात कोण जिंकलं? मराठा समाज म्हणजे खुश झाला आरक्षण मिळालं म्हणून, ओबीसी आज या ठिकाणी कोमात गेला। तर यामध्ये जिंकलं कोण? माझं असं मत आहे यामध्ये ओबीसी जिंकला नाही आणि मराठाही जिंकला नाही। यामध्ये जिंकलं ते सरकार जिंकलं, फडणवीस साहेब जिंकले। दोघांची भांडणं लावून दिली पण मार्ग या ठिकाणी काढला नाही। ओबीसीमध्ये या ठिकाणी मराठा समाजा समावेश म्हणजे गरीब ओबीसीवर अन्याय। एक ना धड भाराभर चिंध्या। अरे तुम्ही एका ठिकाणी त्या 50% 27% किती लोकांना टाकणारा? म्हणजे 50% ओपनमधून काढायचे तर ओबीसीमध्ये टाकायचे, 50% टाकायचे। याच्यामुळे काही न्याय मिळणार नाही। आरक्षण हे सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक निकषावर मिळालेलं आहे, त्यांना मिळालं पाहिजे। जे लोक हजारो वर्षापासून प्रवाहाच्या दूर होते, कोसो दूर होते, त्यांना न्याय मिळाला नाही, त्यांना यांनी सोबत सामावून घेतलं नाही। ज्यांचा द्वेष केला सामाजिक द्वेष झाला त्यांना या ठिकाणी घटनेनं संविधानानुसार या ठिकाणी आरक्षण मिळालं आहे। ज्यांना सगळं काही मिळालं त्यांना या ठिकाणी ओबीसीमध्ये टाकत असाल तर हा ओबीसीवरचा अन्याय आहे। आणि माझं आव्हान या ठिकाणी सगळ्या यंत्रणेतल्या आमदार असतील किंवा इतरही कोणी असतील त्यांनी या ठिकाणी ओबीसीच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे। जेव्हा शब्द आम्हाला दिला होता की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही तर मग हे जी.आर. काढले कशाला? हैदराबाद गॅजेटेन आम्ही या ठिकाणी लागू करू, सातारा गॅजेटेन आम्ही लागू करू। ज्यांच्या नोंदी या ठिकाणी सापडल्या नाहीत त्या ठिकाणी त्रिसदस्यीय नेहमी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।